नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन युवा वर्गांना किंवा नवीन लोकांना जे की शेअर मार्केटमध्ये नवीन येणार आहेत, त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा थोड्या पैशात जास्त पैसा कमवायचा आहे, तर त्या लोकांना कशा पद्धतीने त्यांच्यासोबत फ्रॉड केला जात आहे, कशा पद्धतीने त्या फ्रॉडपासून वाचायचं याबद्दल आपण मार्गदर्शन करत आहोत. तर मित्रांनो, आपण एक कम्युनिटी तयार केलेली आहे की जे नवीन लोक आहेत त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे आणि त्या होणाऱ्या फ्रॉडपासून वाचायचं आहे. तर माझी अशी एक इच्छा आहे की तुम्ही माझ्या कम्युनिटीला जॉईन व्हा. आपण मिळून सोबत राहून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करूया आणि होता होईन आपला जो लॉस होणार आहे किंवा आपल्यासोबत फ्रॉड होणार आहे तो वाचवण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा त्या नवीन युवा वर्गांसाठी आहे की ज्यांना शेअर मार्केटमध्ये यायचं आहे. त्यांनी 1,00,000 रुपये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणलेत किंवा ट्रेडिंग करण्यासाठी आणलेत आणि त्या 1,00,000चे त्यांना 10,00,000 करायचे आहेत, काहींना 12,00,000 करायचे आहेत, काहींना 1,00,00,000 कमवायचे आहेत. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये तुमची एंट्री कशी होते तर ती सुरुवातीला पाहून घेवा. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये सर्वात अगोदर तुमची सुरुवात कशी होते तर त्याबद्दल थोडंफार मी तुम्हाला सांगतो. प्रत्येक वेळेस तुम्ही काय करत असाल, सोशल मीडिया जास्तीत जास्त इंस्टाग्राम किंवा यूट्यूब या 2 चॅनलवर तुम्ही ॲक्टिवेट असता. ॲक्टिव्ह असल्याच्यानंतरनं काय होतं की तुम्हाला अशा भरपूर रील दिसतात की स्वतःची लक्झुरी लाईफ दाखवली जाते. फॉर एक्झाम्पल, मोठं घर दाखवलं जातं, एक 4 स्क्रीन दाखवले जातात, त्या स्क्रीनमध्ये वेगवेगळ्या कलरच्या लाईटिंग लावले जातात, एक भारी चेअर असते आणि ती व्यक्ती दरवेळेस तुम्हाला 1,00,000 रुपयाचं प्रॉफिट स्क्रीनवर दाखवत असते. किंवा काय होतं की कुठं फिरायला गेलेली, समुद्राच्या किनारी गेलेली किंवा नाश्ता करताना गेली, काही हॉस्पिटलमध्ये असतानासुद्धा रील बनवतात आणि त्या रीलवर तुम्हाला असा दाखवण्याचा प्रयत्न करतात की आज आम्ही काहीही काम न करता, फॉर एक्झाम्पल आम्ही फिरायला आलो आहे, कुणाच्या लग्न समारंभाला गेलेलो आहे, मित्रांच्यात बसलेलो आहे किंवा पार्टीला गेलेलो आहे, तर 1,00,000 रुपयाचं प्रॉफिट रनिंग दाखवतात. ठीक आहे, तर हा झाला त्यांचा दाखवण्याचा हेतू. परंतु तुमचा पाहण्याचा उद्देश कसा होतो, यार ही व्यक्ती मस्तपैकी फिरती आहे, लग्ना समारंभाला जाते आहे, जॉब नाही करत, काय नाही करत, दिवसाला काय करते, फक्त ट्रेडिंग शिकली आहे आणि ट्रेडिंगमधून हिने 1,00,000 रुपये कमवलेला आहे. तर तुमच्या मनामध्ये क्लिक होतं, यार आपणसुद्धा का नाही ट्रेडिंग करावं, आपल्यालासुद्धा का नाही एवढं प्रॉफिट होणार. आपणसुद्धा काय करायचं, 2-3 महिन्याचा एक क्लास करायचा, 2-3 महिन्याचा क्लास करायच्यानंतर 1,00,000 रुपयाचे ट्रेड करायचे, 1,00,000चे 2 करायचे, 2चे 4 करायचे, 4चे 8 करायचे. असं हळूहळू आपलं कॅपिटल ज्यावेळेस 20-25 लाख रुपये होईल त्यावेळेस निवांत जॉब सोडायचा, निवांत घरी ट्रेडिंग करायची. काय करायचं, दिवसाला फक्त एक ट्रेड घ्यायचा, एक ट्रेड घेतल्याच्यानंतर 20,000 ते 30,000 रुपयाचा जरी प्रॉफिट झाला आपल्याला, तर महिन्याला आपले लाख एक जास्त जाऊ द्या की 5,00,000 रुपये नको, 15,00,000 रुपये नको. तुमची एकच इच्छा असते की 1,00,000 रुपये जरी मला प्रॉफिट झालं ना, मी बस निवांत होईल, माझी लाईफ एकदम सुखी होईल, काहीच टेन्शन राहणार नाही. मस्तपैकी मी 1 ते 9:15 ते 1-1:30 वाजेपर्यंत ट्रेडिंग करेन. ट्रेडिंग केल्याच्यानंतर काय करेन की एखादा ट्रेड मारून 20-30,000 रुपये प्रॉफिट कमवून आणि आलेल्या प्रॉफिटमधून मी हळूहळू पैसे साचवून एखादा बिझनेस चालू करून आणि मी काय करेन की 1-2 वाजेपर्यंत ट्रेडिंग करेन आणि 2-3च्या नंतरनं मी माझा बिझनेस पाहीन. असा तुमचा माइंडसेट असतो. परंतु मित्रांनो, हा जो मार्ग आहे की तुम्हाला महिन्याला 100% रिटर्न दाखवतात, 200% रिटर्न दाखवतात. काही लोक मी अशीसुद्धा बघितलेत की 6,00,000 रुपयावर कमीत कमी 1,00,00,000 रुपये वर्षाला तुम्हाला असं दाखवतात की मी प्रॉफिट काढतो आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की क्लोन ॲप्लिकेशनचा वापर करून किंवा स्वतःची लाईफस्टाईल तुम्हाला दाखवली जाते. आता लाईफस्टाईल दाखवायला जाते काय, हे बघा मित्रांनो, एक 2 ते 3 लाख रुपये जर तुमच्याकडे असेल ना, तर एक मस्तपैकी रूम तयार करता येते. रूम तयार केल्याच्यानंतर काय केलं जातं, 4 स्क्रीन घेतल्या जातात, त्या 4 स्क्रीन वेगवेगळ्या पद्धतीने लावले जातात. त्या पाठीमागं कलरफुल लाईट लावायची, एक चेअर घ्यायचा, एक टेबल घ्यायचा आणि एक क्लोन ॲप्लिकेशन घ्यायचं. क्लोन ॲप्लिकेशन म्हणजे काय, जे तुम्हाला वेगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे. क्लोन ॲप्लिकेशन म्हणजे की जे ओरिजिनल ॲप्लिकेशन असतं त्या ओरिजिनल ॲप्लिकेशनचा जुळाभाव असतो. की फक्त काय असतं की ॲक्च्युअल ट्रेड घेतले जात नाहीत, फक्त काय डेमोमध्ये तुम्हाला आहेत ना, एका ह्याच्यावर कॉल घेतला जातो आणि एका ह्याच्यावर पुढे घेतला जातो आणि ज्यात प्रॉफिट होईल त्याची रील बनवली जाते आणि तुम्हाला दाखवलं जातं आणि स्वतःचं कोर्स विकले जातात किंवा प्रीमियम सर्व्हिस विकली जाते आणि त्या आलेल्या पैशातून पुढची लाईफ जगली जाते. फॉर एक्झाम्पल, फॉर्च्युनर गाडी घेणं, थार गाडी घेणं, त्यानंतर फिरायला जाणं, महागड्या हॉटेलमध्ये स्टे करणं, स्टारबकला जाऊन तिथं कॉफी पिणं, मॅकडीला जाऊन बर्गर पिझ्झा खाणं आणि त्याची एखादी रील बनवायची. आणि आपल्यालासुद्धा वाटतं की का नाही आपण अशी लाईफ जगत, का आपण बर्गर किंगची कॉफी किंवा किंगचा तो बर्गर आपण अफोर्ड करू शकत, स्टारबकची कॉफी अफोर्ड करू शकत. यार आपण महिनाभर काम करतो आहे, काम केल्याच्यानंतर आपल्याला 20,000 ते 25,000 रुपये भेटतात.
ह्यांची निवांत लाईफ आहे ना, काय करायचं आहे, फक्त 2 ते 3 महिन्याचा शेअर मार्केटचा क्लास करायचा आहे. क्लास केल्याच्या नंतरनं काय करायचं आहे, मस्तपैकी दिवसाला एक ट्रेड घ्यायचा आहे, एक प्रॉफिटेबल ट्रेड करायचा आहे, त्यानंतरनं आरामशीर एक्झिट करायचं आहे. महिन्याला 10 जरी आपले ट्रेड प्रॉफिटेबल असले, ॲव्हरेज प्रॉफिट 30,000 रुपये जरी दिलं तरी 3 लाख रुपये होतात. बरं ठीक आहे, 3 लाख नका काय आहे ना, आपल्याला 50,000 रुपये जरी आले ना, तर आपल्या डोक्याच्या मागचं टेन्शन पूर्णपणे जाईल आणि आपण पूर्णपणे प्रॉफिटेबल होईल. परंतु मित्रांनो, ह्या मागची जी पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीने तुम्हाला शेअर मार्केटमध्ये आणलं जाते, कशा पद्धतीने स्वतःची लाईफ दाखवली जाते, तर काही लोक अशी आहेत सध्या शेअर मार्केटमध्ये की स्वतःची आता जो स्टॉकबद्दल तर मी काय बोलणार नाही, कारण भरपूर असे सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आहेत, म्हणजे जे यूट्यूबर आहेत, ते काय करतात की एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी ट्रेडर आहे, मी काय करणार, माझ्यासारखाच 1-2 लाख ज्याला फॉलोवर वगैरे आहे ना, तर त्याला इन्व्हाइट करणार माझ्या चॅनलमध्ये इन्व्हाइट करून त्याला मी त्याची जर्नी विचारणार की तू सुरुवातीला काय करत होता, कशा पद्धतीने तू शेअर मार्केटमध्ये आला, कशा पद्धतीने तू प्रॉफिटेबल ट्रेडर झाला. तर ठीक आहे, तर तुम्हालासुद्धा काय वाटतं की इंटरेस्टिंग वाटतं की ती त्याची जर्नी सांगतोय. त्याच्या जर्नीमध्ये काय सांगितलेलं असतं की मी सुरुवातीला भिकारी होतो, माझ्याकडे पैसे नव्हते, मी 10,000 ते 12,000 रुपये MIDCमध्ये कामाला जात होतो, त्यानंतरनं असंच मला पैशाची अडचण आली, कोणी दिलं नाही. मग नंतरनं माझ्यासुद्धा मनामध्ये एक प्रश्न आला की यार मी कधी श्रीमंत होणार. त्यानंतर मी शेअर मार्केट भरपूर अशा इंस्टाग्रामला यूट्यूबला सर्च कमी वेळात जास्त इन्कम सोर्स कशा पद्धतीने जनरेट करता येईल, तर ह्याबद्दल चौकशी केली. त्यानंतरनं मला शेअर मार्केट दिसलं, त्यानंतरनं मी शेअर मार्केटमध्ये उतरलो. शेअर मार्केटमध्ये उतरल्याच्यानंतरनं काय झालं की मी हळूहळू शेअर मार्केट शिकायला लागलो. मित्राकडून पैसे उसने घेतले किंवा लोन काढलं किंवा माझे जे साचवलेले पैसे होते त्यांना हळूहळू चालू केलं. परंतु एक दिवस असा आला की मी शेअर मार्केटमध्ये पूर्णपणे डुबलो. मग काय करावं हे कळत नव्हतं, फाशी घ्यावं का कुठं निघून जावं का काय करावं, मी डिप्रेशनमध्ये गेलो. परंतु नंतर नाही, स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारला, इथपर्यंत आलो आहे तर लढायचं, मेलो तर लढून मारायचं, नाहीतर काय होईन ते काय ते पुढं बघता येईल. मग अशी लाईफ सांगितली जाते तुम्हाला. परत पुढं जाऊन सांगितलं मी आणखीन एकदा बँक करत होतो, इकडून पैसा आणला तिकडून पैसा आणला, घर विकायची वेळ आली, जमीन विकायची वेळ आली. त्यानंतर हळूहळू मी एक दिवस असा आला की माझं एका ट्रेडमध्ये जेवढं काही लॉस झालेला होता तो सिंगल एका ट्रेडमध्ये माझा तो रिकवर झाला. तर मित्रांनो, अशी पार्श्वभूमी तुम्हाला दाखवली जाते की तुम्हालासुद्धा तुमच्यासुद्धा मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, यार ठीक आहे मी 2 लाख रुपये घेऊन शेअर मार्केटमध्ये उतरण. ठीक आहे, 2 लाख रुपये गेल्याच्या नंतरनं ह्या व्यक्तीने जसं सांगितलं होतं की 2 लाख रुपयाचा त्या व्यक्तीलासुद्धा सुरुवातीला लॉस झाला होता, तर आपल्यालासुद्धा तशाच पद्धतीने लॉस झाला असेल. मग आपण काय करू, आपणसुद्धा एखादा लाख रुपये दुसरं कुणाकोण तरी आणू, मित्राकडून आणू, क्रेडिट कार्डवरून काढू, पर्सनल लोन काढू, जमीन विकू, घर विकू किंवा सोने वगैरे गहाण ठेवू विकू. तर अशा पद्धतीने तुमच्या मनातसुद्धा प्रश्न येतो. मग तुम्हीसुद्धा काय करता की एखादा लाख रुपये कुठून तरी ॲडजस्ट करता आणि परत शेअर मार्केटमध्ये लावता. परंतु होतं उलटंच, परत ते 1 लाख रुपये पण जातात. परंतु तुमच्या मनात त्या व्यक्तीने सांगितलेला स्वतःचा एक न्यूनगंड असतो की मला 3 वेळा शेअर मार्केटमध्ये लॉस झाला आणि 4थ्या वेळेस एक माझा असा ट्रेड बसला होता की मी त्या एका ट्रेडमध्ये माझं पूर्ण जो लॉस झालेला आहे तो रिकवर झाला. मग तुमच्यासुद्धा मनामध्ये तीच एक गोष्ट क्लिक होते की यार त्या व्यक्तीला एखादा कसा शेवटला एक क्लिक बसली किंवा एक प्रॉफिट झालं, तर तसंच प्रॉफिट आपल्यालासुद्धा झालं ना, आपलासुद्धा सगळा लॉस रिकवर होईल, आपल्यालासुद्धा काहीच अडचण येणार नाही, आपण तो लॉस आरामशीर रिकवर करू. तर मग होतं काय की ते लोक व्हिडिओ कशासाठी बनवत असतात की माझा ऑडियन्स तुमच्याशी अट्रॅक्ट झाला पाहिजे आणि तुमचा ऑडियन्स माझ्याशी अट्रॅक्ट झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला 1 लाख सबस्क्रायबर आहेत ना, की मी काय करतो, मी दुसऱ्याच्या यूट्यूब चॅनलला जातो आणि तिथं माझी जर्नी सांगतो. तर काय होतं, मी ज्या चॅनलला जाणार आहे ना त्या चॅनलला एक माझ्यातले 10% जरी लोक तिथं गेले तरी त्याचे 1,10,000 सबस्क्रायबर होतात. ठीक आहे, परत नंतरनं मी काय करतो, त्याला माझ्या चॅनलवर बोलवतो, माझ्या चॅनलवर बोलवल्याच्या नंतरनं त्याची जर्नी सांगतो, त्याची जर्नी सांगितल्यानंतर माझे जे सबस्क्राईब आहेत माझे 10% सबस्क्रायबर तिकडे जातात. म्हणजे त्याचा एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स तयार होतो यूट्यूबच्या माध्यमातून. परंतु तुम्हाला कळतच नाही की बाबा त्या व्यक्तीला ॲक्च्युली प्रॉफिट होतोय कुठून, ॲक्च्युली ती व्यक्ती कमवती कुठून. कारण ती व्यक्ती खरी कधीच तुम्हाला सांगत नाही की कशा पद्धतीने ती पैसा कमवते. ती पैसा कोणत्या गोष्टीतून कमवत असते, ती व्यक्ती स्वतःचे कोर्सेस विकून यूट्यूबच्या माध्यमातून किंवा फेक ॲड रन करणं. फॉर एक्झाम्पल म्हणजे कसं, आता इंस्टाग्रामला खूप लोक लाखामध्ये किंवा मिलियनमध्ये लोकांना फॉलोवर आहेत. तर तुम्हाला कसं वाटतं की ह्या व्यक्तीला 1 लाख फॉलोवर आहेत म्हणजे नक्कीच ह्या व्यक्तीमध्ये काहीतरी चांगलं असेल. परंतु मित्रांनो, सध्याला अंग प्रदर्शन करून भरपूर फॉलोवर घेतले जातात आणि फॉलोवर घेऊन काय होतं
की अशा बेटिंग ॲप्लिकेशन आहेत किंवा बेटिंग ॲप्लिकेशन म्हणा किंवा वेगवेगळे ॲडव्हर्टाईजमेंट आहेत, ते काय करतात, स्वतःच्या ॲड त्यांना स्वतःच्या चॅनलवर लावा देतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या चॅनलला 1,00,000 सबस्क्रायबर आहेत किंवा इंस्टाग्रामला 1,00,000 सबस्क्रायबर आहेत, तर तुम्ही काय करायचं, त्या बेटिंग ॲप्लिकेशनची एक रील तयार करायची आणि सांगायचं की मला ह्या ॲप्लिकेशनमध्ये 1,00,000चं प्रॉफिट झालं, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं प्रॉफिट कमवायचं असेल तर आत्ताच डिस्क्रिप्शनमध्ये जावा, तुम्हाला 1,000 रुपयाचा बोनस भेटेल आणि त्या 1,000 रुपयाच्या ह्याच्यावर तुम्ही लाखो रुपये कमवा आणि माझ्यासारखं लाखो रुपये कमवा, असं तुम्हाला सांगितलं जातं. तर ठीक आहे, तो झाला इन्फ्लुएन्सरचा पार्ट. आपला पार्ट काय आहे, आपल्याला फक्त शेअर मार्केटमध्ये नवीन युवकांना कशा पद्धतीने फसवणूक केली जाते याबद्दल चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, एखाद्याची खोटी लाईफ पाहून तर ठीक आहे, तो दिखावा असतो. म्हणजे कसं की मी आता एखादा ब्रँडर 10,000 रुपयाचा शर्ट घेतला, एक महागडी गाडी घेतली, माझ्या हातात रोलेक्सचं घड्याळ असेल, हातात आयफोन असेल आणि तुम्हाला एखादा 2-3 लाख रुपयाचा अशा नोटा दाखवला, तर तुम्हाला सुद्धा काय वाटणार की ह्या व्यक्तीकडे 100% भरपूर पैसा आहे. परंतु तो पैसा मी कसा कमवला आहे किंवा तो ॲक्च्युली माझ्या लोनमधनं काढलेला आहे किंवा मी दाखवण्यासाठी कुणाकडून उसना घेतला आहे, ही कशा पद्धतीने ती मी माझी श्रीमंती तुमच्याकडं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे, ही गोष्ट तुम्हाला कधीच माहीत नसती. हीच गोष्ट ते इन्फ्लुएन्सर लोक किंवा जे फ्रॉड शेअर मार्केट शिकवणारे आहेत ते वापरतात आणि ते तुम्हाला स्वतः किती लाखो रुपये शेअर मार्केटच्या माध्यमातून कमवतात हे सांगण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तुम्ही काय होता, नवीन असता शेअर मार्केटमध्ये, तुम्हाला काहीही माहीत नाही. आजसुद्धा 90% लोकांना माहीत नाही की शेअर मार्केटमध्ये पैसा कसा कमवता येतो. जे नवीन लोक आहेत, ज्यांना खरोखरच शेअर मार्केटमध्ये यायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी थोडे 2 शब्द बोलतो. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये तुम्ही 100% रिटर्न किंवा 200% रिटर्न, मी वर्षाचं बोलतो आहे, महिन्याचं नाही, तर वर्षाला किंवा तुम्हाला 100% रिटर्न किंवा 200% रिटर्न हे 100% मिळू शकत नाही. हा एखादा व्यक्ती असा असू शकतो की त्यांनी एखाद्या पर्टिक्युलर शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तो शेअर्स वर्षाला 100% वाढला, असं कदाचितच होतं. जे मोठमोठाले शेअर्स असतात ते बऱ्यापैकी वर्षाला 100% रिटर्न कधीच देत नाही. तर तुम्हाला काय बोललं जातं की तुम्ही शेअर मार्केटमध्ये शिका, एखादा कोर्स करा, कोर्स केल्याच्यानंतर डायरेक्ट तुम्हाला 100% ते 200% रिटर्न महिन्याला आवश्यक 100% मिळून जातील. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये 100% रिटर्न हा कधीच मिळत नाही. लाँग टर्म्स, जो एखादा व्यक्ती लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करत असेल त्यालासुद्धा एक 15 ते 16% पर इयर रिटर्न भेटत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलं कसं जातं की ॲड रन केले जातात. जसं की मी तुम्हाला मगाशी बोललो की स्वतःची ॲड रन केली जाते की बाबा मी 1,00,000 रुपये महिन्याला कमवतो आहे, 2,00,000 रुपये कमवतो आहे, तुम्हाला जर कमवायचं असेल तर लवकरात लवकर आमच्या क्लासेसशी संपर्क करा किंवा आमची प्रीमियम सर्व्हिसमध्ये ॲड व्हा, त्यानंतरनं तुम्हीसुद्धा आमच्यासारखेच लाखो रुपये कमवू शकता. तर एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी की हे इन्फ्लुएन्सर काय करतात की क्लोन ॲप्लिकेशनचा वापर करतात. क्लोन ॲप्लिकेशनवर तुम्हाला खोटं प्रॉफिट दाखवणार. प्रॉफिट दाखवल्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीला 1,00,000 लोक फॉलो करत असतील इंस्टाग्रामला, तर 1,00,000पैकी 1% जरी व्यक्ती त्यांच्याशी संपर्कात आले, तर 1,000 लोक जरी त्यांच्या संपर्कात आले, त्या 1,000 व्यक्तीपैकी फक्त 100 लोकांनी जरी क्लास लावला, तर विचार करा 100 गुणिले 10,000 होतेत किती. आणि ह्याच आलेल्या पैशातून काय केलं जातं, गाड्या घेतल्या जातात, बंगले घेतले जातात आणि तुम्हाला सांगितलं जातं की मला शेअर मार्केटमधून भरपूर फायदा होत आहेत, भरपूर नफा होत आहे, तुम्हाला जर असाच प्रॉफिट कमवायचा असेल तर लवकरात लवकर आपला कोर्स विकत घ्या. ही झालं कोर्सवाल्यांची बाजू. आता तुम्हाला सांगतो प्रीमियम सर्व्हिसवाल्यांची गंमत. प्रीमियम सर्व्हिस म्हणजे काय असतं की एक ग्रुप तयार केला जातो टेलिग्रामला किंवा व्हॉट्सअपला आणि त्या व्हॉट्सअपवर काय केलं जातं, रोज तुम्हाला बाईंग सेलिंगचे रेकमेंडेशन दिले जातात. हा ठीक आहे, सेबीच्या कायद्यानुसार हा गुन्हा आहे. सेबीच्या नियमानुसार तुम्ही कुणालाही डायरेक्ट बाय करा किंवा सेल करा असं सांगू शकत नाही किंवा रेकमेंडेशनसुद्धा देऊ शकत नाही की तुम्ही बाय करू शकता किंवा तुम्ही सेल करू शकता. तशा रेकमेंडेशनसाठी तुम्हाला काय करावं लागतं, सेबीकडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. हां ठीक आहे, सेबीकडे रजिस्ट्रेशन जरी केलं तरी शुअरिटी ही बिलकुल कमी असते. म्हणजे एखादा व्यक्ती सेबी रजिस्टर आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला बाय करा म्हणत आहे, तर बाय केल्याच्या नंतरनं त्या व्यक्तीला प्रॉफिट होतो किंवा नफा होतो किंवा तोटा होतो याचंही कोणतंही गणित आजपर्यंत उलगडलेलं नाही आहे. परंतु ठीक आहे, प्रीमियम सर्व्हिसवाल्यांना फायदा कसा होतो की ते काय करतात, स्वतःला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न करतात. इन्फ्लुएन्स म्हणजे कसं की स्वतःच्या रील बनवतात की मला आज 1,00,000चा प्रॉफिट झाला, काल 2,00,000चा झाला होता आणि माझ्या पाठीमागच्या 1 महिन्याचं PNL हे 12,00,000 रुपये आहे. तर तुम्हालासुद्धा असं वाटतं की बाबा शेअर मार्केट मला तर काही समजत नाही, मग मी काय करतो, ह्या व्यक्तीची प्रीमियम सर्व्हिस विकत घेतो. प्रीमियम सर्व्हिस म्हणजे 5,000 रुपये महिन्याला द्यायचे आणि त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं. मग ते काय करणार, त्यांचं ॲनालिसिस करणार आणि तुम्हाला बाय करायचं किंवा सेल करायचं सांगणार. मग तुम्ही काय करता, 5,000 रुपये देता आणि त्यांच्या ग्रुपमध्ये ॲड होता. तर ठीक आहे, तुम्ही म्हणता त्यांना दर महिन्याला 12,00,000 रुपयाचं प्रॉफिट होत आहे.
परंतु त्यांना 12 लाख रुपयाचं त्यांनासुद्धा प्रॉफिट होत नसतं. ते सुद्धा काय करत असतात, क्लोन ॲप्लिकेशनचा वापर करतात आणि क्लोन ॲप्लिकेशनवर एका ॲप्लिकेशनवर बाय करायचं आणि एकावर सेल करायचं. बाईंगमध्ये प्रॉफिट झालं तर त्याची रील बनवायची, सेलिंगमध्ये प्रॉफिट झालं तर सेलिंगची रील बनवायची आणि त्याची रील बनवून सोशल मीडियावर एक्सप्लोअर करायची आणि लोकांना असं दाखवून द्यायचं की आम्हाला आज 1 लाख रुपयाचा प्रॉफिट झाला. ठीक आहे, तुम्ही 1 रील इग्नोर करता, 2 रील इग्नोर करता, परंतु अशा त्या व्यक्तीच्या अशा भरपूर असंख्य रील असतात की कुठं फिरायला जाताना प्रॉफिट, थार गाडी घेतली, फॉर्च्युनर विकत घेतली ट्रेडिंगच्या जोरवर, ट्रेडिंगच्या पैशातून घर बांधायला काढलं. बरं ठीक आहे, मित्रांबरोबर पार्ट्या करायला जातो आहे, पबला जातो आहे, मॅकडीमध्ये, बर्गर किंगमध्ये, स्टारबकमध्ये कॉफी पितो आहे. तर तुम्हालासुद्धा असं वाटतं की बाबा आपल्याला काय करायचं आहे, फक्त 5,000 रुपये द्यायचे तर 1 लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं आणि ह्याच्यासारखी लाईफ आपली आरामशीर होईल. परंतु त्या व्यक्तीला प्रॉफिटसुद्धा ह्याच मार्गाने होत असतं. ती व्यक्ती काय करत असते की 1 लाख लोक त्या व्यक्तीला फॉलो करत असतात. त्या 1 लाखापैकी फक्त 10% सोडून द्या, 1% व्यक्तींनी जर पर महिन्याला त्यांची प्रीमियम सर्व्हिस जॉईन केली तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की फक्त त्या व्यक्तीकडे 500 लोकांनी, 500 पण नको, 100 लोकांनी त्याच्या प्रीमियम ग्रुप जॉईन केला तर एका महिन्याची फी असते 5,000 रुपये. तर 100 गुणिले 5,000 जवळपास 5 लाख रुपये होतात. बरं तुम्ही म्हणता 5 लाख रुपये भरपूर मोठी अमाऊंट झाली, तुम्ही निम्मेच धरा 2.5 लाख रुपये की फक्त 50 जरी लोकांनी यांची प्रीमियम सर्व्हिस जॉईन केली तरी ह्या व्यक्तीला 2.5 लाख रुपये प्रॉफिट होत आहे. काय अडचण आहे 500 रुपयाची बर्गर किंगची किंवा मॅकडीची कॉफी प्यायला? काय अडचण आहे की एका डॉमिनोज पिझ्झामध्ये किंवा मॉलमध्ये जाऊन कॉफी किंवा नाश्ता करायला? तर ठीक आहे, अशा पद्धतीने तो पैसा गोळा केला जातो की ॲक्च्युली त्यांचा बिझनेस असतो प्रीमियम सर्व्हिस विकणं. खोटं प्रॉफिट दाखवायचं, प्रीमियम सर्व्हिस विकायची आणि तो प्रीमियम सर्व्हिस विकून आलेला पैसा आहे ना, त्या पैशातून स्वतःची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करायची, गाडी घ्यायची, महागडे कपडे घ्यायचे, महागड्या ठिकाणी फिरायला जायचं, हॉटेलमध्ये जायचं, तिथं रील बनवायची आणि तुम्हाला असं दाखवून द्यायचं की मला शेअर मार्केटमध्ये भरपूर प्रॉफिट होत आहे, भरपूर नफा होत आहे. तुम्हाला जर असाच पैसा कमवायचा असेल ना, तुमच्यात ते टॅलेंट नसेल ना की शेअर मार्केटमध्ये शिकण्याचा, तर आमच्या ग्रुपला जॉईन व्हा. तर महिन्यामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये प्रॉफिट आम्ही आरामशीर कमवून देऊ. तर मित्रांनो, की मी कितीही सांगण्याचा प्रयत्न केला ओरडून की शेअर मार्केटमध्ये अशा पद्धतीने फसवणूक होती आहे, तर ठीक आहे 99% ही माझा व्हिडिओ इग्नोर करणार आहेत. कारण कसं की पैसाचं आमिष प्रत्येकाला स्वतःच्या जाळ्यात अडकत असतं. मीही सुरुवातीला बऱ्यापैकी जाळ्यात अडकलो गेलो, मलाही 2-3 लाख रुपयाचा लॉस झाला. ठीक आहे, ज्यावेळेस भाजलं त्यावेळेस चटका बसला आणि त्यानंतर आता कळलं की कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये फसवणूक केली जाते. मी सुद्धा भरपूर लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा हे क्लोन ॲप्लिकेशन आहे, हे प्रॉफिट रिअल नाही आहे. तुम्हाला एक टास्क देतो मित्रांनो, जे प्रीमियम सर्व्हिस विकतात किंवा जे असे क्लासेस विकतात किंवा जे स्वतःला प्रॉफिटेबल ट्रेडर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा सांगत आहे की मी प्रॉफिटेबल आहे, त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा की मला तुझं रिअल व्हेरीफाय PNL दाखव. 99% लोक तुम्हाला व्हेरीफाय PNL दाखवणार नाही. कारण गॅरंटेड मी सांगतो तुम्हाला, ती व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतच नाही. जरी करत असेल तर ती लॉसमध्ये असते. ती ॲक्च्युअली काय करते, पेपर ट्रेडिंग ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्हाला खोटं प्रॉफिट दाखवते आणि त्या खोट्या प्रॉफिटच्या जोरावर स्वतःचे क्लासेस विकते किंवा प्रीमियम सर्व्हिस विकते आणि आलेल्या पैशातून तुम्हाला असं जाणून देते की बाबा मला लाखो रुपयाचा प्रॉफिट होत आहे. आणि तेच तुम्हाला दाखवल्याच्यानंतर तुम्ही त्या लालच्याला बोलल्याच्यानंतर त्यांची प्रीमियम सर्व्हिस किंवा क्लास विकत घेता आणि तोच आलेला पैसा हा व्यक्ती स्वतःची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरत आहे. गाड्या घ्यायच्या, बंगले बांधायचे आणि तुम्हाला दाखवायचं शेअर मार्केटमधून प्रॉफिट होत आहे. हा सायकल कंटिन्यू चालू राहणार आहे मित्रांनो. म्हणजे कसं की आज 10 लोक फसली तर ते 10 लोकांना ज्यावेळेस माहीत होईल ना, त्यानंतर 10 लोक फसण्यासाठी तयार असतात, कारण नॉलेज अपुरं असतं. सेबी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा हे खोटे इन्फ्लुएन्सर आहेत, की असा पद्धतीने शेअर मार्केटचा धंदा चालू आहे की बाबा क्लोन ॲप्लिकेशन किंवा स्वतःला सेबी रजिस्टर सांगून स्वतःचे कोर्सेस विकले जात आहेत. परंतु मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जर तुम्हाला खरोखरच शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर तुम्ही लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. एखादा चांगला स्टॉक निवडा, त्यात तुमचे थोडेफार पैसे इन्व्हेस्टमेंट करा, FD करा, म्युच्युअल फंडमध्ये थोडेफार पैसे इन्व्हेस्टमेंट करा, लाईफ इन्शुरन्समध्ये थोडेफार इन्व्हेस्टमेंट करा. एक 10 ते 12% तुम्हाला 100% तिकडून परतावा भेटू शकतो. तो पण शकतो, म्हणजे मार्केट जर बाय डिफॉल्ट फॉल गेलं तर त्यातसुद्धा तुम्हाला लॉस होऊ शकतो. परंतु जसं की हे खोटे इन्फ्लुएन्सर आहे ते 100% तुम्हाला आमिष दाखवत आहे की 100% तुम्हाला 100% महिन्याला प्रॉफिट कमवून देऊ. परंतु 100% प्रॉफिट आजकालच्या जगात तरी कुणी देऊ शकत नाही. खरोखरच शेअर मार्केटमध्ये 100% प्रॉफिट होत असेल
तर प्रत्येकजण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला गेला असता. म्हणजे मला समजा 10,000 रुपये पगार आहे ना, मी 10,000चे 10,000 शेअर मार्केटमध्ये टाकले, 100% प्रॉफिट झाला. पुढच्या महिन्यामध्ये ते 20,000 झाले, 20,000चे पुढच्या महिन्यामध्ये 40,000 झाले, 40चे 80 झाले. असा सायकल तयार झाला असता आणि कुणीही आज जॉब करायला रेडी झाला नसता. प्रत्येकजण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला असता. परंतु शेअर मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्तीचे डोळे त्याच वेळी उघडतात की ज्यावेळेस त्या व्यक्तीचं कॅपिटल झिरो झालेलं असतं, कर्जाचा डोंगर झालेला असतो. आणि मग त्यावेळेस म्हणणार की बाबा शेअर मार्केटमध्ये खरोखरच जुगार आहे, त्यात काही तथ्य नाही आहे. शेअर मार्केटमध्ये चांगल्या लोकांचं किंवा ज्या लोकांना माहीत नाही ना, त्या लोकांनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे मूर्खाचा बाजार आहे. परंतु मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला जर खरोखरच शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवायचा असेल तर लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट करा. थोड्याफार प्रमाणामध्ये प्रॉफिट अवश्य होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला शेअर मार्केटच्या रिलेटेड काय अडचणी असेल किंवा तुम्ही शेअर मार्केटमध्ये फसला असाल, तुम्हाला कोणतरी गंडवलं असेल आणि शेअर मार्केट खरोखरच करण्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला थोडंफार गायडन्स हवं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा की बाबा थोडाफार गायडन्स हवा आहे. मी तुम्हाला माझा मेल ID प्रोव्हाइड करतो. तुम्ही त्या मेल ID थ्रू माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. मी थोड्याफार प्रमाणात का होईना तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करेन की जे की तुमचा फ्युचरमध्ये होण्याचा लॉस आहे तो थांबवण्याचा एक थोडाफार तुम्हाला मार्ग मिळेल. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास एक लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.